जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नागपूरचे सुपुत्र कमलेंद्र नागपूरकर यांचं. हे काय चालवलंय? हे कुठल्याही गाण्यावरती सेम डान्स करतात. अरे आधी गाणं तरी बघा काय लागलंय. पण गाणं एकदम बेस्ट लावलं हा याच्या एंट्रीला. हे चक्रव्यूह में फस गया है तू. अध्यक्ष महोदय यांना सांगा, मला किती हरवण्याचा प्रयत्न केला, घेरण्याचा प्रयत्न केला, तरी मी मागे हटणार नाही. कुणीतरी म्हणून ठेवलेलं, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. वर ढगाला लागली क, पाणी थेंब थेंब गळात था. काय बोलताय ते? अध्यक्ष महोदय, काही झालं तरी मी कमलेंद्र आहे. मिटता कमाला दाला, कमाला दाला मिटता कमाला दाला. होई बंदी भृंग, होई बंदी भृंग. काय? दास दास असाच आवाज करतो, भृंग. अरे तो भुंगा आहे. अच्छा गावात बरं झालं सांगितलं. हा चावला असता ना, केवढा होता तो. तसं नाही हो, भृंग म्हणजे भुंगा. ते आपण नाही का तेल लावतो, भृंगाराज तेल, त्याच्यावर पिक्चर पण आला होता चिरंजीवीचा, आज का भुंगाराज. मला वाटतं चर्चा भरकटत चालली आहे. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कृपया विमानराज व्हावं. नाही, नको नको. विमान आणि हेलिकॉप्टरचा विषय नको. त्यात बसण्यासाठी आता आम्ही अजिबात लातूर नाही, आतूर नाही. सर, तुम्ही विमानराज व्हा. सर, विमानराज बसा. सर तुम्ही. अरे बसायला सांगते ती. अरे नीट बसा ना, रिलॅक्स बसा. त्यांनी तुम्हाला बसायला पूर्ण मान्यता दिलेली आहे, तर तू आता दिल्यासारखी काय बसताय? अजून काही दिवस तरी आहे खुर्ची तुमच्याकडे. ते तुम्ही ठरवू नका. ते 2000 फडणवीसचे इलेक्शन ठरवतील, 2019चे इलेक्शन ठरवतील. याला काय अर्थ आहे? चर्चा खूप तापलेली दिसते, पण आता मात्र वेळ झाली आहे आपल्या पुढच्या पाहुण्यांना या चर्चेत सहभागी होण्यासाठी मी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूयात सेनापती मुंबईकर यांना. सेनापती साहेबांचा विजय असो, विजय असो, सेनापती साहेबांचा विजय असो, साहेबांचा विजय असो, विजय असो. करून दाखवलंय, करून दाखवलंय. फ्रीओचं कार्ड न वापरताही सोबळावर डाउनलोड करून दाखवलंय. काय सांगता? तुमच्याकडे फ्रीओचं कार्ड नाही तरी तुम्ही डाउनलोड केलं? कुठलं कार्ड आहे तुमच्याकडे? आमच्याकडे मराठी कार्ड आहे. आणि लक्षात ठेवा, 2019 मध्ये त्याचा सामना करायला तयार राहा. सर, मराठी कार्ड तर तुमचे बंधू वापरतात ना? नाही नाही, असं काही नाही. निवडणुका जवळ आल्यावरती मराठी कार्ड सगळेच वापरतात. 3 महिन्यात तर त्याला एवढी मागणी असते, तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात सत्ता जर डाउनलोड करायची असेल तर मराठी कार्ड लागतच. बाणे साहेब, तुमचं कार्ड कुठलं? मला कार्डाची गरज नाही. आमचं नेटवर्क स्वाभिमानावरती चालतं. तुमचं डाउनलोड करून झालं असेल तर तुम्हाला दिलेलं माझं हॉटस्पॉट बंद करू? नाही, राहू दे ना थोडा वेळ. हे बघा, हे स्वतः तोंडाने म्हणतात आम्हाला गरज नाहीये, आणि मागच्या दाराने त्यांचं वायफाय वापरताय. 1 मिनिट, इथं नेटवर्क नाहीये म्हणून. याच गोष्टीचा सतत विरोध करत असतो आम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2019 मध्ये सत्ता आमचीच येणार. ती आता पण तुमचीच आहे सर. तुम्ही विसरता कसे सर? आणि तुम्ही एकत्र काही येत नाही सर. हे यांना नको.
हा आपण इथे एकत्र यायचं ठरलं होतं ना, 1 तास गाडी घेऊन तुमच्या बिल्डिंग खाली उभा होतो. मला तुमच्या गाडीची गरज नाहीये. अरे आम्ही स्वबळावर गाडी चालवू शकतो. अरे ड्रायव्हरचे राजीनामे खिशात घेऊन फिरतोय आम्ही. हे असं आहे यांचं. गाडीने येऊ म्हटलं तर नको, ट्रेनने जाऊ तर म्हणतात नको, त्याला इंजिन असतं. आता तर म्हणतात बुलेट ट्रेन विदाऊट इंजिन आणा, मग आम्ही पाठीमध्ये. त्याला काय अर्थ आहे? वा वा वा, ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. आता मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही प्लीज बसून घ्या. आणि आता कार्यक्रमात वेळ झाली आहे पुढच्या पाहुण्यांना आमंत्रित करण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दादा बारामतीकर यांचं. साहेबांचा जय असो, साहेबांचा जय असो, दादा साहेबांचा, दादा साहेबांचा, दादा साहेबांचा, दादा साहेबांचा जय असो. राहून द्या काकांच्या पाया पडत चला. गाडीवरती लिवा काकांचा आशीर्वाद. या नमस्कार. अतिशय आनंद वाटला. अंतःकरणापासून मला असं सांगावंसं वाटतं की गावाखेड्यातला तरुण आज या ठिकाणी जमलेला आहे आणि आपण जो हा कार्यकर्ता मेळावा आज या ठिकाणी घेतलेला आहे त्यासाठी आलेल्या सगळ्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो. 400 कार्यकर्ते आज या मेळाव्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत, त्याचा मला अतिशय आनंद वाटतो. 400 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भाग घेतला या मेळाव्यासाठी. मला अंतःकरणापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची इच्छा झालेली आहे. काय चाललंय तुमचं मध्ये मध्ये? सर विषय वेगळा आहे सर. आज चला हवा येऊद्याचे 400 भाग. चला वयोध्याचे या ठिकाणी 400 भाग झालेले आहेत आणि हवेच म्हणाल तर 2019ला फक्त आमचीच हवा असणार एवढं लक्षात ठेवा त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, कुठल्याही हवेला आमची लाट घाबरत नाही आणि एकदा का आमची लाट आली तर सगळं काही वाहून जाईल एवढं लक्षात ठेवा. लाटेचं कुणाला सांगताय? आम्ही पाण्याला घाबरत नसतो कारण आमचं घड्याळ वॉटरप्रूफ आहे एवढं लक्षात ठेवा. आणि तसंही आता आमच्या पक्षाचं भुजबळ वाढलंय, पाठबळ वाढलंय या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही. तर या ठिकाणी कार्यकर्ते आलेले असताना सगळ्या दादा छान तुमचं मी स्वागत करते या कार्यक्रमात. इथे वेगळ्या विषयावर आज चर्चा होणार आहे. तुम्हाला विनंती करते की तुम्ही असताना बसताना असताना बसताना सर म्हणायला शिका आधी ती नीट. काय असतं सर ते? बसा म्हणायचं एवढं कसं? आता वेळ झाली आहे पुढच्या पाहुण्यांना या चर्चेत सहभागी होण्यासाठी बोलवायची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वयंघोषित कवी कविराज पाठवले यांचं. पाठवले साहेबांचा विजय असो, पाठवले साहेबांचा विजय असो, पाठवले साहेबांचा विजय असो. त्रास होतो काय नाही, त्रास होतो. अजून या तुम्ही आता मी बघतो इकडे काय ते तुम्ही जाऊ दे त्यांना जाऊ दे. अरे बापरे खूप मंडळी आली. हे बघा, हे आले स्पोर्ट्स शूज वाले गुलजार. मी घालतो स्पोर्ट शूज, मी घालतो स्पोर्ट शूज, ते बघून लोकांना उठतो पोट शूळ. अजून दे चांगली होती, अजून दे, अजून आहे का माझ्याकडे? तुम्ही किती करा टिंगली, तुम्ही किती करा टिंगली, तरी मी सगळं घेतो स्पोर्टिंगली. मी सगळं घेतो स्पोर्टिंगली कारण मी घालतो स्पोर्ट शूज. काय पण म्हणा पण यांची स्पॉन्टिनिटी आहे तुमच्या. हो, मलाही त्रास होता मागे याचा. कसला? हे स्पॉन्टिनिटी ते वेगळं हे वेगळं. हे स्पॉन्टिनिटी म्हणजे उत्स्फूर्त. हा हे बरोबर आहे तुमचं. हे उत्स्फूर्त आहे. माझ्या कविता असतात उत्स्फूर्त, माझ्या कविता असतात उत्स्फूर्त कारण त्या करताना मी बघत नाही मुहूर्त. राजकारणी असलो तरी मी नाही धूर्त, राजकारणी असलो तरी मी नाही धूर्त कारण मी घालतो शूज स्पोर्ट. वावा म्हणा नाही तर चालू राहतील. अरे आवडलं. अजून एक 4-5 नाही, नाही,